वो पैकेट टाळा आहे ना टाळा आहे ते घ्या खाली आहे का टाळा आहे का
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता आदिनाथ गुरु सकळ
मुख्य
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र दयांचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रदी, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार जोगविले, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रदी, पांडुरंगा करू प्रथम नमः, दुसरे चरण संतांच्या, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास लोका, काय माझी वाणी म्हणेल्या संतांचे रंगव चित्तासी आपुल्या, जयांचे किरिया स्मरण होई सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो, श्री चरण श्री ते नमस्कार याचा ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा,
ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कळाकुसरी काही जणेने बोलतो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी ओम ब्रह्मानंद परमसुतम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितं गगन सदृश्यं तत्त्वमस्यादिदर्शनम् एकं नित्यं कमलविचरं सर्वधी साक्षीभूतं भावार्थाती त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरु आता हृदय आपले जपवालुया भले बरी पावले वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडोनी कटे काळी आपण असावी आता अभिनव वाटविलासिनी जे चातुर्य कलाकारिणी ते शारदा विश्वमोहिनी नमी आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चार दृढ माझे मन ते राखावे बाळून आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चार माझी वाणी तुझे वर्णी नाम या उक्तीप्रमाणे सज्जन हो आज या ठिकाणी प्राप्त वेल प्राप्त घटिका आणि या ठिकाणी सालाबाद प्रमाणे ग्रंथ वाचन आज या वर्षी नवनाथ ग्रंथाचं 12 वर्षे पूर्ण झाले बघा बाबांनी आठवण दिली नाही का एक तप पूर्ण झालेले आणि एक तपपूर्ती व्हायला बरेचसे सायास करावे लागतील नाही का सायासाने हा कार्यक्रम अव्याहतपणाने प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने पार पडतो आणि 12व्या एक तपपूर्ती झाल्यावर माझ्या पामराकडे ही सेवा आलेली आहे आणि त्यानिमित्त सत्यनारायणाची महापूजा आयोजकांनी सुंदर प्रकारे असं आयोजन केलेले आहे आणि कीर्तनाला उपस्थित असणारे महाराज काय नाव मोरे महाराज सुंदर असं गायन आहे आमचे रामेश्वर महाराज काळे पकवाज मास्टर राहुल महाराज सुंदर असं पकवाज वाजवतात हा पकवाज विशारद नाही का या मृदुंगातून असे बोल हरेश महाराज मडवी हरेश महाराज मडवी नाही का
हे महात्मे सर्व आपल्या साथीला आलेले. भाग्य आहे माझं. आमचे दिव्यावरून जयहरी नाही का, जयहरी आलेले, सुदाम दादा, पुन्हा आमचे हृदयस्थान सद्गुरू नानाबाबा यांचे सुपुत्र अनिल महाराज अजंग, आणि हे सुद्धा आलेले आहेत. आणि तुम्ही सर्व देववृंद. आता हा अभंग नवनाथांचंच पारायण होतं नाही का, आणि म्हणून या नाथ संप्रदायाची परंपरा आपल्याला सर्वांना श्रुत आहे. माझ्या ठिकाणी बसलेले सर्व ज्ञानी मंडळी आहे आणि मी पामर एक. या अभंगावर गुरु परंपरेच्या अभंगातला हा अभंग आहे, आणि या अभंगावर बोलण्याचं साहस करणारे, धाडस करणारे तुमचं अवदान असलं तर नाही का, सर्वांचं तुमचं अवदान असेल तरच कार्य घडू शकतं नाही का. अवदानाशिवाय कार्य घडत नाही मोरे महाराज नाही का. हा, मग सर्व सुखाची बाजू एकले दीजिए आना एकले पहिली ओवी आहे, पण महाराजांनी तिला वळण दिलं नाही का. मराठी भाषा आपली आहे ना, जशी वळवावी तशी वळते नाही का. फार आपली भारतीय संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे महाराज. काही मंडळी परधर्माचा स्वीकार करतात. एवढी श्रेष्ठ आहे. या भारतीय संस्कृती शिवाय जगामध्ये नवे विश्वामध्ये श्रेष्ठ संस्कृती नाही का. म्हणून आज या ठिकाणी आपण या कीर्तनाच्या निमित्ताने जमलेलो आहोत, आणि प्रत्येकाची इच्छा अशी आहे का सुख प्राप्त व्हावं. आता महाराजांनी ओवीला गाऊन दाखवली आपल्या शैलीमध्ये. तर तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखासी. मला सांगा सुख कुठे, प्रश्न विचार नाही का. सुख कुठे, सुख बसे एके ठाई
हेची ठाई बहुपाई संतांच्या म्हणून या केला वास नया नाही दया नाश दया ठाव्या अविनाश तत्व आहे आणि त्या तत्वाच्या ठिकाणी सुख आहे बरं का. म्हणजे देवाच्या सुखाने तत्व म्हणजे देव आहे नाही का. तुमच्या आमच्या ठिकाणी तत्व भरलेले नाही का. एकच लीला करले जे सर्व भावे मज भाजले त्याने ऐलीच थडी सरले माया जाळ. त्या तत्वाला नाही का त्या तत्वाच्या ठिकाणी सुख आहे म्हणजे देवाच्या ठिकाणी सुख आहे नाही का. सुख आहे देवाजवळ आणि देव कुठे काल्या पाण्यावर आहे का आपला महाराज नाही का. देव आपल्या जवळच आहे. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय देव नटला नाना परी आणि भरून उरला चराचरी जली स्थली काष्टी पाषाणी ओत भ्रोत भरून उरलेला आहे. पण काय करावं नाही का. देव सांगतात अरे मी नसे ऐसा कवन उठावं असे तरी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. सर्वीकडे देव ओळखायचा असेल तर ती साधना घ्यावं लागेल नाही का. नाथ बाबा सांगतात नाही का करा रे बाप्पानो साधन हरीचे घडी करणीचे करू नका जेणे नाही जन्म यमाची यातना ऐसिया साधना. सुख पाहिजे ना तुम्हाला तर त्या देवाची ओळख करून घ्या. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये फक्त सांगतात तैसा हृदया माझे मी रामू असता सर्व सुखाचा आराम किम भ्रांतासी कामू श्यावरी. 3 दृष्टांत दिले माऊलींनी. एक गोचिडाचा दिला नाही का. गोचिड जवळच आहे परंतु ज्ञान नसल्यामुळे रक्त सेवन करतात. दुसरा दृष्टांत बेडकाचा दिला. बेडूक कमलाच्या बुंद्याला चिकटलेला आणि चिखल चिवडतो नाही का. वरती फुलामध्ये मकरंद बाहेरचे भोंगे येतात आणि सेवन करतात. तिसरा दृष्टांत नाही का धनाच्या राशीवर बसले आणि भीक मागतो. सबके नाही का भीक मागतो आडगं घेऊन नाही का. निदैवाच्या परिवरी लोह्या उतला सहस्रवरी नाही का. देत पैसूनी विपास करी हरित रीत घेऊ नाही का. भगवान परमात्मा सुखाचा आगर असलेला नाही का. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंग. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. असा सुखाचा परमात्मा असलेला तुमच्या हृदयस्थानामध्ये आलेला आहे. पण भेट का होत नाही. कारण आहे ना त्याला साधन पाहिजे. साधन हरि प्राप्ति शिव उपाय हरि प्राप्ति शिव उपाय हरि प्राप्ति शिव उपाय
हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे तेने साधती साधने आणि तुटती भावाची बंधने किंवा संतान बिना प्राप्ती नाही असे वेदांनी सुद्धा सांगितलं. साधूच पाहिजे, सुख पाहिजे ना तुम्हाला, पण सर्वांचा रस्ता चुकलेला आहे नाही का. तुम्ही आम्ही सर्व त्या मार्गालाच आहे, त्याबद्दल वाद नाही बाबा नाही का. म्हणजे जे नाही मार्गाला या, कोणाला वाटतं असं दुःख व्हावं, मजे लागी दुःख व्हावे ऐसे कोणी न भावे, पण सुखाचा अपेक्षा करणं. सर्व क्रिया कसल्या आहेत, दुःखाच्या आहेत. झोपेपासून तर उठल्यापासून तर महाराज झोपेपर्यंत जीवाच्या क्रिया सर्व दुःखाच्या आहेत. आणि अपेक्षा करतो कधी मिळत. आमचे गुरुवारी सांगतात 96 पिढ्या गेल्या तरी सुखाची आणि जीवाची आणि भेट होणार नाही. त्याकरता तेनेची पंक्ती चालू जातात आणि न पडे गुंथा कुठे काही. मार्गदावणी गेले आधी, हा मार्गदावणी गेले आधी, मार्गदावणी गेले आधी, मार्गदावणी गेले आधी. तेनेची पंक्ती चालू जाता न पडे गुंथा कुठे काही. परंपरा पाहिजे महाराज. परंपरेने गेलं ध्येय ध्याता आणि ध्यान ही त्रिपुटी जोपर्यंत साधत नाही जीवाकडून तोपर्यंत खऱ्या आपल्या ध्येयापर्यंत ज्ञानी जाता पंढरीनाथा, ज्ञानी जाता पंढरीनाथा, ज्ञानी जाता पंढरीनाथा, ज्ञानी जाता पंढरीनाथा. ज्ञानी जाता पंढरी राहता आणि मनासहित पलटे काया. त्याकरता परंपरा लागते महाराज नाही का. परंपरेने गेलं तर ये हो, त्या मार्गाने गेलं परंपरेने गेलं तर निश्चितच हो जीवाला माझ्या वडिलांची मिरासी गादेवा, माझ्या वडिलांची मिरासी गादेवा, माझ्या वडिलांची मिरासी गादेवा, माझ्या वडिलांची मिरासी गादेवा. तुम्ही चरण सेवा, तुम्ही चरण सेवा.
भगवंताच्या भक्ती करताच तुम्ही आम्ही आलो रे, आम्ही वैकुंठवासी आलो. याच कारणासी बोलिनीचे ऋषी साज भावेवत्या झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव नाही का. म्हणून या ठिकाणी या नवनाथ ग्रंथाचं पारायण झालं आणि परंपरा नाथ संप्रदायांची नाही का, नाथ संप्रदायांची. आणि मुख्य गुरु कोण आहे? ताबंगाचं पहिलं नाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ मच्छिंद्र त्यांचा मुख्य शिष्य एकदा शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसलेले असताना भवानी मातेने विचारलं का देवा, तुम्ही ज्या नामाचं
जप करता ते मला सांगा. भवानीचा प्रश्न आहे. ठरलं. आणि यमुनेच्या तीरावर एकांत स्थानामध्ये दोन्ही नाही का पार्वती माता आणि शंकर यमुनेच्या तीरावर गेले आणि सांगितलं का मी जे सांगणार आहे नाही का, ज्या अनादी काळाचा तत्वज्ञान तुला सांगणार आहे ते तू अगदी एक चित्ताने श्रवण कर, आत्मसात कर. सांगितलं यमुनेच्या तीरावर. आणि अनुभव तू सांगायचा. पार्वती मातेने काय सांगितलं, शंकर भगवानाने मी सांगेल पण अनुभव तू सांगायचा. इथं अनुभवाला महत्व आहे नाही का. अनुभव आले अंग भवानी माता आपला अनुभव सांगतात. त्या यमुनेच्या तीरावर एकांत स्थानामध्ये तेवढ्यात त्या पाण्याच्या डोहामधून आवाज आला. सांगितलं काहीच कुठल्याही प्रकारचं मी आणि तू हा द्वैत नाही, सर्व खलविदम ब्रह्म आहे. सांगितलं. पार्वती माता भवानी माता आश्चर्यचकित झाली. आवाज कोण येतो, कुठून आवाज येतो, पाण्यातून. तर अंतर्ज्ञानाने भगवान शिवानी पाहिलं का उपरती एक गंधर्व होता. तो विमान मार्गाने अप्सरेसह चाललेला होता त्या यमुना तीरावरून. आणि त्या अप्सरीचं सौंदर्य पाहून त्याचं वीर्य स्खलन झालं. आणि ते वीर्य त्या यमुनेच्या डोहामध्ये पडलं आणि ते एका मत्स्यने ग्रहण केलं. मत्स्य गरोदर झाली आणि 9 महिने भरल्यावर तिने ते गर्भ होता, अंड होते ते यमुनेच्या तीरावर नेऊन ठेवलं. आणि भक्ष्य म्हणून त्या यमुनेच्या तीरावर जे बक पक्षी होता बघा, त्यांना वाटलं का आपलंच भक्ष्य आहे म्हणून सर्व चोच मारायला लागले ते चोच. आणि अंड्याचे त्या 2 भाग झाले. 2 भाग झाल्यावर त्या अंड्यातून सुंदर तेजस्वी असा बालकाचा बालक प्राप्त झालं त्या अंड्यातून. आणि उन्हाचा टाइम असल्यामुळं जमीन तप्त झालेली होती आणि ते बाल रडायला लागला. आणि त्याच यमुनेच्या तीरावर कामिक नावाचा एक धिवर कोळी मासळी पकडायला आलेला होता. त्याने ऐकलं कोणीतरी बाळाचा आवाज येतो आणि भूत दयेने त्याने आपल्या त्या बाळाला घेऊन घरी नेलं. त्यालाही मुलबाळ संतान काही नव्हती. आणि त्यांच्या शारदा नावाच्या स्त्रीने त्या बाळाचा आपला मुलगा आहे म्हणून सांभाळ केला. आणि नाव ठेवलं काय, मच्छिंद्रनाथ. बघा मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला तिथं. आणि कोळ्याचाच धंदा म्हणजे मासली पकडणं हा त्याचा उदरनिर्वाहाचा धंदा होता. हा जो मच्छिंद्रनाथ आहे तो वडिलांच्या बरोबर या नदी किनाऱ्यावर मासली धरायला जायचा. मासली पकडली का तो धिवर कामिक नावाचा मासली या नदीच्या किनाऱ्यावर वाळूमध्ये आणून ठेवायचा आणि सांगायचा हे तू जमा करून एखाद्या टोपलीत वगैरे जाळ्यामध्ये ठेव. पण भूत दयेमध्ये त्याला दया आली त्या माशांची
तडफड तडफड पाहून पुन्हा त्याने ते मासे जमा केले आणि कुठं सोडले? समुद्रामध्ये परत ठेवले, त्या नदीमध्ये पुन्हा सोडले. ते रागावले, कोण? हा दिवस रागावला आणि एक चपराक मारली, त्याच्या एक कानामाग मारली. तुला काही समजत नाही का? याच्यावरच आपला उदरनिर्वाह आहे आणि ते तू सोडतो. कशाने पोट भरणार आपण? त्याला राग आला. इथं जीवाचा नाही का, जीवाचा घात करून पोट भरण्यापेक्षा भिक्षा मागून खाल्लेली बरी. त्या बापाच्या नजरेआड न कळत तो पळून कुठे गेला? बद्रिकाश्रमामध्ये 12 वर्ष एका पायावर तपश्चर्या केली. श्री भगवान शंकर आणि दत्तात्रय प्रसन्न झाले आणि त्यांना अनुग्रह दिला नाही का? अनुग्रह दिला त्यांना आणि तृप्त केले मच्छिंद्रनाथांना. फार पराक्रम तुम्ही वाचलाच आहे नाही का? महिनाभर या ग्रंथाचं वाचन केलेले आहे. सिद्ध पुरुष होते. वृषभाचे 100 पुत्र होते. त्यापैकी 9 नारायणाचे अवतार हे नवनाथ झाले. पुढं द्वापार युग संपत आलेला होता. कलियुगाला प्रारंभ होणार होता. त्यावेळी देवाने अशी सभा भरवली, सभा, आणि प्रत्येकाला सांगितलं का आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे. हे 9 नारायणाने नवनाथांच्या रूपाने अवतार घेतला. ऋषी मुनींनी सुद्धा अवतार घेतला. सर्वांच्या ठरलं आणि भगवंतांनी सांगितलं का मी सर्वांच्या शेवटी अवतार घेतो. कशा करता? धर्म कार्य करता. तर देवाचे अवतारच त्या करतायत नाही का? ज्या ज्या वेळी धर्म बुडत असतो त्या त्या वेळेस भगवंत सांगतात मला अवतार घ्यावा लागतो. धर्माची शीख चढे, धर्माची वाट मोडे, अधर्माची शीख चढे, तै अम्मा येणे घडे मृत्यू लोका. भगवंत सांगतात आणि आल्यावर काय करतात? देवाचं ब्रीद वाक्य आहे, भक्तारा के पयापासी वाक्य आहे नाही का? देव तारक तारक देव नाही का? देव दुष्टांसी मारक आणि शत्रूसी आधी मारी आणि भक्ता नाही का अभय देई. हे भगवंताचं ब्रीद वाईट. पण साधू संत त्यांच्या पुढचे ते दुष्टाला सुद्धा आपलासा करतात नाही का? यारी यारे लहान थोर याती बळती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी. सर्वांना जवळ घेतले म्हणून साधू संत देवापेक्षा श्रेष्ठ आहे सज्जन हो नाही का? भगवंत सांगतात संत माझे गुरु मी त्यांचा चेला आणि त्यानेच माझ्या नामाचा विस्तार केला. एरवी कोण पुसत होते मजला नाही का? कोणी विचारत नव्हता. म्हणून ही परंपरा चालू आहे. आदिनाथ गुरु सकळ सीतांचा मच्छिंद्रतयांचा मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहिरी प्रसादे निवृत्ती जाताना
ज्ञानदेव संपला अभंग आपला नाही का. ज्ञानदेव सार जो जवळ आणि त्या माऊलींपासून हे ज्ञान गुह्य होतं ते प्रगट करून दिलं आपल्याला. गुह्य बोले नाथ संप्रदायाची परंपरा आणि माऊलीं परत आली. पूर्वीच्या काली एक गुरु एक शिष्य होता नाही का. पिंड पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंश परी टाळून गेला उद्देशू महाविष्णू नाही का. भगवान परमात्म्याने माऊलींच्या रूपाने अवतार घेतला सज्जनो आणि तुमच्या आमच्या परत हे ज्ञान आलेलं आहे नाही का. उपकार आहेत साधूच्या तुमच्या आमच्यावर. हा जीव ऋणानुबंध आहे. आई बापांचा ऋण आहे, देवाचे ऋण आहे, ऋषींची ऋण आहे, अतिथींचे ऋण आहे. या ऋणातून तेव्हाच मुक्त होईल. भागवतामध्ये भगवान उद्धवाला सांगतात ज्या वेळेस माझे नामस्मरण जीव करल त्याच वेळेस खऱ्या अर्थाने हा जीव या तिन्ही ऋणातून मुक्त होईल. म्हणून आता मला सिग्नल पाडलेला आहे. काय जागा नाही अजिबात. हा मी समजलो. आमच्या लोकांना जायचं एकच तासामध्ये अजून एक तास झाला नाही आपल्याला. 15 मिनिटं आहेत मला जागाच नाही जायचं पुढे बसायला. हा? जिल्ह्यापर्यंत लोक उभे आहेत. म्हणून आपण एक चरणावर बोलायचा प्रयत्न करत होतो म्हणायला हरकत नाही का. तरी सुद्धा ज्यांना ज्यांना हात येत त्यांनी हाताने टाळी आणि मुखाने त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. सगळ सिद्धांचा मचिंद्रयाचा मचिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला घेणी प्रती. आणि या गोरक्षणांचा अनुग्रह कोणाला होता माहिती का. माऊलींचे जे पंजोबा होते त्यांना गोरक्षनाथांचा अनुग्रह होता. आणि माऊलींचे जे आजोबा होते त्यांना गहिनीनाथांचा अनुग्रह होता. अनुग्रह आणि प्रबोध या दोन प्रक्रिया आहेत महाराज. अनुग्रहामध्ये याची भुसळण होत. अनंत जन्माचे अनंत संस्कार या मनावर मरण विक्षेप आणि आवरणाचा दोष आहे. दोष नाही का. आणि तो दोष कशाने जाईल. अनुग्रहाने जाईल नाही का. जेणे भ्रांतीपासून इरतले माझं नेहमीची ओवी आहे. गुरु वाक्य मन धुतले. तुला साबण आहे का. या जगाच्या लॅबोरेटरीमध्ये आमच्या संतांच्या लॅबोरेटरीमध्ये तो साबण आहे गुरुवाक्य. जोपर्यंत जीवाला गुरुवाक्य मिळत नाही, अनुग्रह मिळत नाही, तोपर्यंत चित्ताची मळणता तुम्ही किती ब्रह्मज्ञान घ्यावं नाही का. तैसे तोंडी ब्रह्मज्ञान
हाती ते सात्विक कर्म परी विनियोगा विना विफळ सांगितले. ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही आम्ही म्हणत नाही का, विनियोग पाहिजे, पण प्रत्येक गोष्टीचा विनियोग नसला तर रीत नसेल तर अजिबात जमणार नाही. तो अनुभव आहे ना, नामाच्या ठिकाणी अनुभव आहे नाही का. ही मलिनता जो जेव्हा जाते ना तेव्हा तो साधक हो सात्विका भरणे, रोमांच दाटणे, स्वेदाचे जीवन वाढू लागे. कापे तो थरारी, स्वरूप देखे नितरी, अश्रू त्या भितरी नाही का. काही नाचे उडे आपुलिया छंदे, आणि मनाचे आनंदे नाव ठेवतात. हे 8 सात्विक भाव जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने देव हो एका जनार्दनी ऐष्टे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता. देव विठोबा कृपा करी. ज्या वेळेस ही अवस्था होत नाही जीवाला नाही का, तर का हा पंडितांना बोध कळणार नाही. भागवतकारांना विचारू आपण नाही का. जो मोले मदिरा खाये तो मदिरानंदे नाचे गाये, जिने ब्रह्मानंद सेविला तो केवी आवरला असे. या लागी लोकबाह्यता स्वयं नाचे ब्रह्म उन्मादता, लोकमानिती पिशाच्यता. हा बोध सहसा पंडिताला कळे हो का. पंडित साना नाही का, भक्ती जाणून करायचे, जाणतीने गुरु भजीचे, तिने कृत कार्य होईचे, मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषीचे. पानावर पाणी घालून जमत का बाबा. झाडाच्या मुळालाच पाणी जायला पाहिजे, आणि ती ज्ञानोबांनी आपल्याला दिलेली. साधू संत जे बी ज्यांचे गुरु असतील त्या गुरुने आपल्या पदरात दिलेले. तो महावाक्याचे नावे गुरु कृपेचे निथावे, माता हात ठेविला धापटीला जायचा. गुरु कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मग ते ज्ञान कसं आहे नाही का, कसं श्रवण करावं. ते हे शब्दाविन संवादीजे, इंद्रिय नेनता भोगीजे, बोला आधी झोंबीचे प्रमेय असी. सांगायचा विषय आहे का, अनुग्रह आणि प्रबोध सांगायचा अजिबात विषय नाही का. जिसकी उसकी टेक आणि सबकी निशानी एक है नाही का. अनुग्रह आणि प्रबोधामध्ये काय आहे तर भगवंत आणि मी एकच आहे का वेगळं आहे. हरी आत्मा जीव टाइम इज मनी नाही का. वेळ नाही आपल्याकडे, तेही वेळ आपल्याला दिलेला नाही. ते सांगतात मग खाली घ्यायचं ना, आम्ही पावसात केलं असतं कीर्तन. अशा फटीमध्ये कीर्तन करीतच नाही आम्ही, कारण आम्हाला आईस पायच जागा लागते उड्या मारायला. आताच पुरावा दिला तुम्हाला नाही का. गायनाचे कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, आणि हृदयी प्रगटे राम रूप. सातची बोलाची नवे शस्त्र, काही संसार जिने शस्त्र, आत्मा अवतरते मंत्र. या अक्षरामध्ये पावर आहे सज्जन हो, आणि ते अक्षर आपल्या परत येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जीवाची सुटकाच होत नाही हो. किती करा तुम्ही परमार्थ, पण जोपर्यंत आपल्याला श्रोत्रिय दयालू आणि ब्रह्मनिष्ठ स्तोत्र आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं आम्हाला काही माहित नव्हतं. बराच या कीर्तन काय, भजन काय, प्रवचन काय. आणि मी आमचे साधक आहेत ना तुमच्यासारखे, ते म्हणतात भाऊ तू रावणाच्या लंकेमध्ये, आणि लंकाच येते राहायचं असून तरी या 30 गावचा आहे मी. 30 गावची यात्रा कोणाला आल्याच असते, कोणतरी मैदानामध्ये माहित नाही. आणि नको ते कारभारचं मी एकटाच आहे, माझा एकटा घर वारकऱ्याचा त्या ठिकाणी आहे. आणि सांगितलं माझा मुलगाही कीर्तन करतो, कालच कीर्तन झालं, माझी मंडळी कीर्तन करतात, सुनबाई वा प्रवचन करतात, सर्व घर वारकरी करून टाकला. लग्नामध्ये पण महाराज तुम्ही शुभ लग्न लिहिता ना, अशुभ कार्य करता. अरे ती शबरी माता पळून गेली, बकऱ्याची गावून महाराज आणली ती नाही का, पळून गेली. तिच्या हल्दीच्या दिवशी बापानी बकरे आणले ते, पण मी बोला कापणार नाही. माझे जे आहेत ना हरिभक्त त्यांना आणून मी देवाला काय लागतं ते मला चांगला माहित आहे. अरे बोलतो भो आगाव आहे तू, रीत मोडतो बघत बघत
सिद्धीचा प्रकार आहे, आम्ही मी मानतो त्याला, त्याबद्दल वाद नाही. पण गीतेमध्ये असं ठिकाणी एक उल्लेख आहे की सिद्धीचा उपयोग जर का धर्म कार्याला किंवा चांगल्या कार्याला नाही केला तर भगवंत सांगते ही सिद्धी 6 महिन्यात निघून जातो. बघा आता इथं भक्ताकडे कोणी जास्त का नाही मला काही माहित नाही, पण नवीन नवीन एखादी बाई गेली ना, अरे तिला नेतं चल पुन्हा तिथं गुण येतं अंगाला दिल्यावर, भगवंत काय करणार आहे तुम्हाला. अरे जे जे प्रारब्धामध्ये येते भोगले वाचून कर्माचा असा अबाधित सिद्धांत आहे. केले कर्म झाले तेची भोग आले आणि उपजले मेले पैसे किती. मग कर्म कुठलं करावे त्याबद्दल शास्त्रीय आहे महाराज, नाही का. ही परंपरा आलेली आहे आदिनाथापासून, नाही का. गहिनीनाथाने गोरक्षनाथाने गहिनीनाथांना अनुग्रह दिला. ज्यावेळेस ही 4 भावंड ब्रह्मगिरीला गेली ना त्यावेळेस वाघ आला. ही सर्व देवाची लीला आहे. देव कर्म करत नाही का बरं, या भगवंताच्या सर्व लीला आहे. भगवान श्रीकृष्णाने आता 2 दिवसापूर्वी जन्माष्टमी गेली. भगवान श्रीकृष्णाने 11 वर्ष गोकुळामध्ये लीला केल्या, कर्म नाही केले. 14 वर्ष मथुरेमध्ये लीला केल्या आणि 100 वर्ष गड्यानो राजा की रे झाला, नका नाही का. भगवान परमात्मा द्वारकेचे राजे झाले, राजे नाही का. 125 वर्ष जगले कलियुगामध्ये. काल जवळ आला सांगितलं देवा 25 वर्ष जास्त झाली रे, म्हणजे चला नाही का. कारण धर्म कार्यावर ज्या वेळेस निजत आम्हाला गेलेले होते त्यावेळेस हे ज्ञान सांगलं उद्धवाला, नाही का. सत्वार उच्चार प्रल्हाद बिंबला आणि उद्धवाला लादला कृष्ण जाता जाता. निज धामाला जाते वेळेस या ज्ञानाची प्राप्ती झाली. विठ्ठला आणि हे ज्ञान ज्याने घेतलं असेल ते ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावं, नाही का. भगवंत सांगतात काही एक ज्ञान ज्या जीवाच्या ठिकाणी नाही ते चालते मुळते काय बाबा मुडदे ऐक जया प्राणियाच्या ठाई. या ज्ञानाची आवडी नाही त्याचे ज्याले म्हणून काय वरी मरण सांग. चालते मुडदे दिसायला माणसे पण असायला अजिबात नाही. म्हणून आपण सुवर्ण संधी आहे मायबापांनो, हा मनुष्य देह पुन्हा पुन्हा मिळालाच, शाश्वती नाही. बुद्धीचा पालट धरारे काही मागू का हा मनुष्य जन्म नाही. कागदाळी न्यायाने तुम्ही आम्हाला हा देह भेटलेला आहे. दुर्लभ गोष्ट आहे मनुष्य देह मिळणं. त्यातल्या त्यात साधूची भेट होणं संपवतं महाराज. साधूची भेट होणं दुसरी दुर्लभ. तिसरी गोष्ट मनुष्य जेव्हा मिळाला साधूची भेट झाली पण त्या साधूकडून आपल्याला जोपर्यंत अनुग्रह प्रबोध होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जीवाचं एक भाष्यकार सांगतात. पुनर्मित्र पुनर्भार्या पुन्हा पुन्हा यततम सर्व पुनर्लभ्य न शरीर ना पुन्हा, नाही का. पत्नी कर्मधर्म संयोगातून या जगाचा निरोप घेऊन गेली तरी दुसरी करायची सोय आहे, नाही का. हा आता मुश्किल आहे, चला पुढे, नाही का. मित्रामध्ये द्रोह झाला, नाही का. दुश्मनी झाली दोन्ही मित्रांची, नाही दुसऱ्याकडे आपल्याला दोस्ती करता येतं. धन जरी तुमचं गेलं तरी धन काही प्रयत्नांनी आपल्याला मिळवता येतं पण मनुष्य देह नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली वर्ण. हो आपण आलेलोय दुरून आलो का दुःख झाले दारुण यावेळी येतवरी होते हेची कारण दुर्लभ भेट तुम्हा पायी झाले दर्शन. साधू संतांची तुम्हा मला आपल्यासारखी आपणच भाग्यवान हो. आता वारकरी सर्व माझे बंधू बसलेले तिथे उभे आहेत, सर्वांना अनुभव आहे त्या गोष्टीचा, नाही का. आणि अनुभव नसेल तर त्या परमार्थाला शून्य किंमत आहे बरं का. मी नाही सांगत, तुकोबा नाही सांगतात, नाही का. आताच प्रमाण दिलं महाराज आहे, नाही का. हा किंवा अनुभवाविन मान डोलवू नको रे. तुकामध्ये चाकून सांगे. हा बरेच पुरावे देता येतील. तुम्ही सर्व हुशार मंडळी माझ्यापेक्षा. मी
अज्ञानी आहे तुमच्यापेक्षा नाही का. सर्व श्रेष्ठ मंडळी आमचे गुरुवर्य दादा बसलेले जयरी नाही का देवावरून सगळी पण बघतात मुलगा कसा बघतो नाही का. मुलगा त्या ताटातूनच घास घेतो आणि वडिलांना जेवता येत नाही का. जेवता येतो पण प्रेमाने ते घास आपल्या मुखामध्ये घेत असतो या न्यायाने नाही का. मी जरी माझा अधिकार नसला तरी इथून नाही का इथून साधू संत सांगतात नाही का. पण जो कोण घेतो त्याच्यावर नाही का वाजत असे गोम कोणी न ऐकती काणी आणि हरी हरी न म्हणती तया थोर झाली हनी नाही का. महाराज फार उद्वेग झाला हो त्याला. किती सांगून न ऐकती तुम्ही म्हणा आणि पुढे रडायला नाही सर्व पुढे सर्व रडायला थांबवायचे साधन बदलली महाराज. सत्ययुगामध्ये भगवंताच्या ध्यानाने ईश्वराची प्राप्ती व्हायची. ईश्वर प्राप्तच आहे त्याबद्दल वाद नाही. आपण सुरुवातीलाच फक्त त्याची ओळख करून घ्यायची. साक्षी हरीची ही हृदय मंदिरी त्यांची सरली हेर झाली मला किंवा ओळखला हरी साठविला पोटी होता त्याची भेटी. पण सुख पाहिजे ना तुम्हाला मग त्याची भेट घ्या. ती भेट घ्यायची असली तर आमचे गुरुवर्य अनिल बाबा आहेत. अजून कोणी इथं महात्मे आहेत का बाबा? अनिल बाबा अनिल इथं अजून इथं दुसरे महात्मे आहेत का? त्यांना विचारा तुम्ही नाही का. हे ज्ञान कसं आहे नाही का. तत्विधी प्रणिपात परी प्रश्न शिवया उपदेश ज्ञान ज्ञानी दर्शना नाही का. पूर्वी सत्ययुगामध्ये ध्यान धारणेने ईश्वराची प्राप्ती होती. व्रतयोगाने जप ध्यान नाही का होम वगैरे याच्यानी भगवंताची ओळख होत होती. आणि कलियुगामध्ये कलियुगामध्ये एकच नाममात्र साधन ठेवलेले आहे नाही का. कलियुगा माझी करावे कीर्तन नारायण. कीर्तन म्हणजे आम्ही पेटा बांधतो ते नाही बघा. नामसंकीर्तन साधन सोपे जळतील पापे किती पुरावे. साधूचे उपकार येतो आपल्यावर नाही का. ज्ञानोबांनी सर्व पुरावे ठेवलेले. जप तप सर्व या कलियुगामध्ये शक्य नाही महाराज नाही का. अंडरलाईन केलेली आहे. जप तप कर्म क्रिया नेम धर्म आणि वाहुगाची श्रम कलियुगामध्ये करायचा प्रयत्न करू नका. बस एक भगवंताचं माझे भक्त गाती जेथे माझे भक्त गाती जेथे माझे भक्त गाती माझे भक्त गाती जेथे माझे भक्त गाती जेथे माझे भक्त
नारदालाही भ्रम झाला, देवा तुला शोधायचं झालं तर कुठं शोधू? महर्षी नारद त्यांची व्यासपीठ आहे नाही का, नारदाची गादी, त्यांना सुद्धा भ्रम झालेला होता, तुला शोधायचं कुठं? महाराजांनी उत्तम असा पुरावा दिला, जिथं जिथं माझं नामस्मरण हरिकथा, जिथं हरिकीर्तन चालू आहे त्या ठिकाणी हरवलेला सापडेल नाही का. तो मी वैकुंठ नसे, एक वेळ भानुबिंबी नसे, परी योगियाच्या मानसळी कुमार अडोणी जाय, परी तयापासी पांडवा मी रूपाला दिवसावा, जेत नाम घोष बरवा. नामाच्या ठिकाणी भगवान नाम, तुम्ही आणि देव सांगा एक का तीन? प्रश्न आहे. नाम, तुम्ही आणि देव त्रिपुटी आहे ना, मग तीन आहेत का एक आहे महाराज? बरोबर ना, एकच आहे. नाम तोच देव आहे आणि बघ नाही का, सगळं एकच आहे. पण आपल्याला द्वैत का ठेवलेला आहे? आपल्याला एक वासुदेव पुसून या ठावा, हा हे अंता जोपर्यंत जात नाही. अंता भरपूर प्रकारची आहे महाराज, पण एकच अंता एवढी खतरनाक आहे, तुम्हाला ती देवापर्यंत जाऊ देत नाही. तुम्ही अमर आहात. मरण येते कशाला आहे? पाच तत्वाच्या ठिकाणी विलीन होतात. महाराजांचा पुरावा देतो, अमर हा खरे की खोटे पाहते, न म्हणे देह माझा ऐसा मग भरोसा करीत. अविनाशी तत्व कधी हो नैनन सिंधन शस्त्रानी, नैनन जाती पाकवा, वाऱ्याने हलत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, शस्त्र त्याला तोडू शकत नाही नाही का, पाणी भिजू शकत नाही. अशी अकर्तुम शक्ती तुमच्या आमच्या जवळ आहे प्रत्येकाच्या नाही का. आपण दनादन प्रमाणे देतो कीर्तनामध्ये, चाले शरीर गुणाची सत्ते कोण बोलवितो, हरिविन देखवी ऐकवी, एक नारायण तयाचे भजन, भजनासाठी आलेले भोजनासाठी नाही का. नित्य उठून या. वेळ कमी, आपल्याला अजून अर्धा तास पाहिजे होता तसा, पण नाही देणार नाही का. ते माझ्या मागच लागले, मला आणलं माझ्या मागे लागले. तुम्ही इकडे या माझ्या पाठीमागे. हरवला मी सांगतो, बोराडे हरवले सांगतात मी, इकडे या माझ्या पाठीमागेला. साधूचे वर्ण मायबापांना समजायला पाहिजे नाही का. आपण म्हणतो नाताच्या घरच्या उलट्याच खुणा आणि पाण्याला लागली नाही का. हे कोण झालं? पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा ढोलची जाणे नाही का. शेतकऱ्याने शेत पेरले नाही का, आणि राखणदाराला त्याने गिळाले, हंडी खादली भात टाकला, आणि देव बकऱ्या पुढे देव कापला. एका जनार्दनी मार्ग उलटा, जो जाणे तो गुरु का बेटा. विठ्ठला त्याकरता मायबापानं गुरु करावा लागतो, सद्गुरु करावा लागतो. गुरु भरपूर मिळतील, जो आमच्यासारखे पोट भरेल. भाऊ हा धंदा कर म्हणजे तुला पैशाची प्राप्ती होईल. हे असे गुरु भरपूर आहेत. मंत्र तंत्र उपदेशती घरोघरी गुरु आहेत ते, परी शिष्यासी मेलवती सद्वस्तू, त्या ते कृष्ण सद्गुरु मानिती, त्याला सद्गुरु नाही का.
नामदेवराय सांगतात सद्गुरू नाईके पूर्ण कृपा केली नीच वस्तू दाविली माझे सुख मज गाविले डोळा आणि दिली प्रेम कळा या ज्ञानाची प्राप्ती व्हायला पाहिजे नाही का हे ज्ञान प्रत्येक जीवाने घ्यायला पाहिजे नाहीतर नाही का कोणाचे 5 गेले कोणाचे 25 गेले कोणाचे 40 गेले महाराज कोणी आले तसे आता तरी पुढे हाती नाही का आता तरी पुढं मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे कोबाराय सांगतात तुम्ही मागचं काहीच पाहू नका हो आता तो वाळल्या कोल्ह्याच्या एवढा पापी होता का आता आमच्या इकडे सांगतो तुमच्या इकडे नाही मी सांगतो का फार फार तर एखाद्याने पिणाऱ्याने 5-10 ड्रम दारू पिली असेल नाही का 1-2 बकऱ्यांच्या महाराज बोलू नये ते पण बोलतो आता आमच्या इकडे बोलतो आम्ही हीच मंडळी आहे ना बोलावं लागतं इथं तशी कोणी दिसत नाही मला नाही का बकऱ्यांच्या दावणी खाली असतील पण त्याचे एवढं पाप केलं ना पण तो सुद्धा ऋषी पदाला गेला कोणीयाची कीर्ती वाढीने गहन आणि केले रामायण 1000 वर्ष रामायण लिहून ठेवलं आणि तसंच देवाला वागावं लागलं नाही का हा प्रमाण आहे त्याला बरोबर योग्य प्रमाण कारण का रामायणातला एक भाग सांगतो आणि आपल्या नाही का सेवेला पूर्ण विलास नाही का टाइम इज मनी किंवा जागेच्या अभावी म्हणूया रामायणामध्ये तुम्हाला घेऊन चालतो एकदा इंद्रजिताला शक्ती लागली आणि तो इंद्रजित रावणाचा पुत्र मेघनाथ पण त्याला बोलतात नाही का शक्ती लागून तो गतप्राण झाला आता तिथे सर्व मंडळी बसलेली होते राम बसलेले होते नाही का प्रभू रामचंद्र होते लक्ष्मण होते आता नात्याने तसं पाहिलं तर इंद्रजित कोण होता लक्ष्मणाचा महाराज सासरा होता सासरा लक्ष्मण सासरा होता इंद्रजिताचा आता सासरा मग जावयाला नात्याने मग करायचे म्हणतात प्रभू रामचंद्र सांगितलं अरे लक्ष्मणा हा तुझा नाही का तू याचा सासरा तुझा जावई आहे याला झालं बाबा त्या सभेमध्ये ठराव पास झाला बघा अशाच सभा असतात पण एखाद्याला पटत नाही ना तू लांब जाऊन बसत कशाला यांच्यामध्ये डोक्याची खिचडी करायची नाही का एखाद्या माणसाला बघा काही पटत नाही ना तो कधीही राहत नाही बाबा तो म्हणतो तुम्हाला पटते ना सर्वांना तुम्हीच करा सगळ्यांचा ठराव झाला बाबा चला इंद्रजिताला जिवंत करूया प्रभू रामचंद्राचं लक्ष आपल्या मंत्र्याकडे होतं मुख्यमंत्री कोण होता हनुमंतराय आणि सभेमध्ये माझा मंत्री दिसत नाही मुख्यमंत्री म्हणजे कुठे ते शिलावर जाऊन बसले मोठ्या शिलेवर जाऊन बसलेले होते त्यांना हा विषय अजिबात पटला नव्हता आणलं हनुमंतरायाला बोलून आणि सांगितलं बाबा आमचा ठराव झालेला आहे का इंद्रजिताला जिवंत करायचा म्हणजे माझा काही ऑब्जेक्शन नाही त्याबद्दल माझी काय हरकत नाही पण पहिला रामायणाला महाराजांच्या पुराव्यावर आपण बोलतो पहिला रामायण आला आणि त्या रामायणामध्ये असा उल्लेख असेल का इंद्रजिताला जिवंत मारून परत जिवंत करा तर मी काय ऑब्जेक्शन घेणार नाही हा ना बाबा रामायण सर्व महात्मे बसलेले ते ऋषीमुनी रामायण काढलं ना इंद्रजिताला मारा हाच शब्द होता जिवंत करा कुठेही ओळत्यांना पूर्ण रामायणामध्ये सापडली नाही मग तुम्हाला बोलतो जिवंत करता येणार नाही देवाला बघा प्रभू रामचंद्राला सांगते तुम्हाला जिवंत करता येणार नाही का तर देव तसा वागत होता वरतून दावीना नामा म्हणे नाही का भगवंत हा भक्ताच्या अधीन असतो अधीन असतो पण तसं नाही का ते श्रीखंड्याच्या रूपाने नाथरायांकडे साखरी केली कावडी वाहिली हो मग तुमची आमच्या नाही का वाहणार पण आपली तशी भक्ती करायला पाहिजे नाही का तशी आपली दृढ भक्ती असती ना नाही का बुद्धीचा जोपर्यंत निश्चय होत नाही बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हर निशी सतत नाही का ते आकाश वर पडू पाहे ब्रह्म गोळ भंगा जाय वड वानर त्रिभुवन खाये नाही का काही संकट आलं तरी जागृती स्वप्नी आणि सुसुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये आपल्याला दिलेलं भजन चाललं पाहिजे नाही का मग भजन जर का नीट नाही झालं तर नरकाला जावं लागेल भजन केले ओंगार वाणे
नरका जायचं पहिला साधूंचे पुरावे तुमच्या आमच्या पदार्थ अजिबात काय नाही म्हणून भजना करता तुम्ही आम्ही आलेलो सज्जन नाही का आणि ते भजन जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपला उतार होणार नाही. देवाची तुम्ही पूजा करत असाल नाही त्याबद्दल वाद नाही का. नाथरायांना विचारलं ते सांगतात बहुत सुकृते नरदेव लादला आणि भक्ती विन केला अधोगती. मग कुठली भक्ती काय आवडतं देवाला काय आवडत नाही कोणीच पाहत नाही हो कोणीच पाहत नाही. काय आवडतं आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंद तिला आणि हृदय कळवळा सगळा सांगा बुवा आपण या काही सांगू नाही का. रविवार असला का काली थैली आमची अनावरा पाणी किती खातो. एखाद्या वेळेस चतुर्थी आली ना तर रविवारवर दगड पडतं आमच्या. नाही भक्ती तशी होणार नाही का. आज संप्रदाय चालू आहे पण वारकरी संप्रदाय माझा सगळ्यात श्रेष्ठ संप्रदाय. कारण ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी भक्ती सांभाळावी. काही करून परमार्थ चालेल का. मी नेहमी सांगतो अशा लोकांची माझी भीती होतात. कारण सत्वगुण असल्याशिवाय भगवत भक्ती मी नाही बोलत नाही का. समर्थांना विचारू आपण सत्वगुणे भगवत भक्ती रजोगुणे पुनरावृत्ती म्हणजे यावंच लागेल. अधोगती पावती प्राणी नाही का. तमोगुण असला तर अधोगती ठरलेलीच आहे. सत्वगुण असला तर मग सत्वगुण पाहिजे ना भक्तीला. शुद्ध सत्वाचा कवडा मोठा नाही का. शुद्ध सात्विक गुण जोपर्यंत आपल्या ठिकाणी बांधत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने भगवंताची भक्ती नाही का नामस्मरण घडत नाही. का ही मंडळी आहे यामध्ये भरलेली आहे नाही का. शिवानी पण तोच भजन केला. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा तोच भजन केला. पुरावा नका दे मला माहिती हा 9:15 झाली म्हणून मला 2 मिनिटं बोलू द्या नाही का. तोच भजन केला. कसा भजन झाला त्यांनी विकारांना ताब्यात ठेवलेले संतांनी नाही का. ओले मुक्तिकोचे मंदिर आत 6 जण उंदीर नाही का. गुंफा करती पोखर त्याचा करू नका अंगीकार वासुदेव करीतो फेरा नाही का. हे विकार जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत हो भजन होणारच नाही. तुकामध्ये चित्त करावे निर्मळ येऊन गोपाळ राय तिथे. गोपाळ होता का आणला मोठा प्रश्न आहे. होताच पण जोपर्यंत विकार गेले नाही तोपर्यंत देव या सज्ञाना. देव हा षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा आहे नाही का. ऐका यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुण वस्ती जेते म्हणून तो आपण अवगुणाने बडबडलेला आहे जीव नाही का. काम क्रोध लोभ जयांची अंतरी नाही अधिकारी ऐसा येते नाही का. तुकोबाराय सांगतात हे विकार आम्ही घालवले काम क्रोध बंदी खाणी. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. ज्ञानेश्वर नवे नवे नाही का. आपली साधना कशा करताय आपण म्हणतो नाही का. देव पाहावयाचे गेलो तिथे देव व्हायचं आपल्याला. जे विकार महाराज जात नाही तोपर्यंत देव हो नाही. हे साधूचा पुरावा आहे नाही का. साधू संतांचा पुरावा आहे. जो तोपर्यंत विकार आहे तोपर्यंत देव या सध्याला हा जीव प्राप्त नाही का. म्हणून देव व्हायचे नवे नवे देवच आहोत आपण. पण हे विकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो देवाचा अनुभव तुम्हाला येणार नाही का. हे विकार घालवासाठी त्या साधनेची नितांत गरज आहे नाही का. ती साधना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत यमाच्या दावणीला राहावं लागेल बरं का. यमाचा पाहुणा कोण आहे महाराज. प्राणी आहे. हरिपाठामध्ये पुरावा आहे. हरिवेद जन्म नरक जाणा आणि यमाचा पाहुणा बरोबर आहे ना.
देवाचा पाहुणा व्हायचं का यमाचा पाहुणा येते आपल्या हातात आहे. तू तुझ्या जीवनाचा किंवा आपली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडूच नका. संसार म्हणजे जन्माला येणं आणि मरणं नाही का, याला संसार म्हटलेलं आहे. आज जे शंकराचार्य सांगतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम, हे संसार आहे, हा प्रपंच आहे. मगाशी आपण तर बोलून दाखवलं नाही का, हे सर्व सोडून जायचंय तुम्हाला. हे पक्क लक्षात ठेवा. नाथ जरा एका साधकाने विचारलं तुमचं ध्यान कसं लागतं, प्रश्न विचार, एक मिनिटात सांगतो नाही का, ध्यान कसं लागतं म्हणजे उपदेश क्रियात्मक पाहिजे. प्रॅक्टिकल म्हणीचा उपदेश काही कामाचा नाही. प्रॅक्टिकल नाथ राय नाही का, आधी साकलं आणि आपल्याला सांगितलं, पण आपण सांगतो व्यासपीठावरून नाही का, अनुभवाने सांगतो आपण सर्व. ते सांगितलं तो तुझा प्रश्न बाजूला राहू दे. मला वाटतं तुझा अंतकाल जवळ आलेला आहे, मरणार आहेस तू, काही दिवसाचा सोबती आहेस. गेलं ना तरी बाबा, सर्व इस्टेट होती मुलाबालांच्या ताब्यात दिली, मंडळीला नमस्कार केला, माफी मागितली का आता मला या प्रपंचामध्ये का तर काल माझ्या डोक्यावर गिरट्या घालत गिरट्या. बस बसला ना आईच वैसुनी एक चित्त. एक दिवस गेला, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 7व्या दिवशी परत नाथरायांकडे ते साधक आले आणि सांगितलं भाऊ काय रे तू काय वाईट काही कर्म केले का या 7 दिवसामध्ये. अहो म्हटले महाराज वाईट कर्म सोडाच, पण मला ध्यास कसला लागलेला आहे, मी मरेन मी मरेन. सगळ्यात भीती कशाची आहे माणसाला, जीवाला मरणाची. बोललेला सुद्धा सहन होत नाही हो. माऊली सांगतात बाबा नाही का, आगा मर हा बोल न साधी परी मेल्यावर रडती नाही का. सांगितलं कसलं काय, सतत मी चिंतनाला होतो या 7 दिवसामध्ये. कुठल्याही प्रकारचे पाप तर सोडाच नाही का, वाईट दृष्टी सुद्धा माझी कुठे गेली. माझ्या माझ्या चित्ताच्या एकाग्रतेचं हेच कारण आहे. मी रोज मृत्यूची आठवण करतो नाही का. मरणाची कार्ये नाही आठवण, संचिताचा धन लोभ हेवा. आम्ही मरण विसरूनच गेलेले नाही का. स्मशान रोज मी स्मरणामध्ये ठेवतो, म्हणून माझं चित्त त्या प्रभूच्या चरणावर स्थिर आहे बरं का नाही का. म्हणून असं करा, काहीतरी जीवनामध्ये काहीतरी करा आल्यासारखं. मग पुन्हा या 84ला लटकाच्या पेक्षा आपली सोडवणूक करा, देवाला प्रार्थना करा पूजा केल्यावर. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण, असे सांगा तुम्ही संत जन. करा समाधान, हो चित्ताची व्यग्रता दूर करा, मनाचा चंचलपणा दूर कशाने होईल तर नामासारखा अंकुश ठेवल्यापासून नाही का. नाना साधनाच्या केल्या कटपटा तरी न पावती याच्या दारवंट असो नाही का. वेळ आपली कधीच झालेली आहे, तुमची 10-15 मिनिटं घेतली माफ करा. 1 तासाचं बाबा कीर्तन असतं, माझा 1 तास कापून घेतलाय मंडळी. वास्तविक मी बंद नाही करायला पाहिजे, पण तुमच्याकडे पाहून मी माझी सेवा बंद करतो नाही का. पोटाला लागली भूक आणि पोट जोर जोरात दुखत. तू किती ज्ञान गोवा सांगितलं तरी आतला गाबडा भरल्याशिवाय जमणार नाही का. आमचं लक्ष कुठे आहे, कुठली भाजी बनवली असेल नाही का, या मालकानी पनीर काय वगैरे वगैरे आणि भरपूर नाही का. त्या जिभेचे सोपे पुरवायला लक्ष तिकडं नाही का. कांदी भार काय ते नाही का, सुख काय आपल्याला मिळणार नाही. तसं पोटल केल्यावर नाही का, आधी पोटोबा नाही, आधी विठोबा केला आपण आणि मला म्हणून झालेली सेवा नाही का. नवनाथ ग्रंथाचं वाचन झालं आणि 12 वर्ष झाले, 1 नाही 2 नाही 1 तपपूर्ती झाली बघा. कार्य 12 वर्ष करणं म्हणजे सामान्य गोष्ट आहे. तुम्ही आम्हाला महाराज झाले, तुम्ही कळवेवरून का, आम्ही तिसगावरून अनेक प्रकारे सर्वांना जमा करावं लागतं. हे सोपं कार्य नाही दिसतं तेवढं. हा नवे एकट्याचा खेळ म्हणून हा वेळ सर्वांना जमा करावा लागतो तेव्हा नाही का हे सर्व घडल्या जातो. आणि ते घर खरं पुण्यवंत आहे, वारकरी आहेत ना, हा घर वारकऱ्याचं आहे म्हणून हे कार्य घडलं बरं का. 12 वर्ष तपपूर्ती झाली
एक तप झालं या कार्याला आणि सुंदरपैकी नवनाथाचं पारायण झालं आणि तोच आपण अभंग घेतला एक नाही का नाथ संप्रदायाचा नाही का गुरु परंपरेचा अभंग आपण त्याच करता घेतला कळावं कोणाला तरी नाही का बसलेले जे बी ज्यांनी केलं नसेल कारण मागच्या भेजावर जोपर्यंत फटका बसत नाही ना तोपर्यंत महाराज मागच्या भेजावर फटका बसायला पाहिजे नाही का नाहीतर इथून उठल्यावर नाही का झटकायचं नाही तुझं तुला आणि